Hey you all, Sadke and Kuzlele Ande. This is a new day, new start, and the day starts with all you Sadke and Kuzge Ande. And yes, मी आहे भाडखाऊ डॉक्टर फनी आणि आज काय आपण करणार आहोत ते तुम्हाला कळणारच आहे. आई आराम करते आहे, आईचं तंगडं तुटलं आहे. आईचं तंगडं तुटल्यापासून आम्ही नुसते फिरतोच आहोत आणि आम्ही आधी पण फिरायचो, खूप फिरायचो, पण आता आम्ही जरा जास्त फिरतो आईच्या तंगडं तुटल्याचा फायदा घेऊन. आणि आम्हाला काही फरक पडत नाही तिचं तंगडं तुटलं की काय तुटलं, आणि ती पण तुटली तरी. हे सगळं नाटक आहे, हे सगळं फेक आहे. दिस इज आवर फेक लाईफ अँड यू आर विटनेसिंग आवर फेक लाईफ. दिस इज द ब्युटिफुल लाईफ वी हॅव. आणि बाकी बोचू आतमध्ये काहीतरी खुडबुड खुडबुड करते आहे. तिचं तर नेहमीच आहे, शो ऑफ साठी करते. बाकी काही नाही, ते तुम्हाला लवकरच कळेल आणि पुढे काय होणार आहे तर ते तुम्ही बघणारच आहात. बाकी तुम्हाला गॉसिप गर्ल सांगेल. सो हे ब्युटिफुल गॉसिप गर्ल. चुप रे फन्या, भाडकाव डॉक्टर कुठला, कसला डॉक्टर आहे. येस मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. आजपासून ह्याचं नाव भाडखाव, एक नंबरचा भाडखाव माणूस आहे हा भाड्या. सो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये वीकेंडच्या वार पार्ट 2 मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सो लेट्स स्टार्ट टुडेज पॉडकास्ट. सगळ्यात आधी मला तुम्हाला एक कॉमेंट दाखवायची आहे, तर ती कॉमेंट तुम्ही बघून घ्या आणि मग आपण पुढचं बोलूया. अगं बाई, हिला काय एक एक क्वेश्चन फक्त एवढंसं विचारलं, ह्याचं केवढं मोठं एक्सप्लेनेशन आणि किती ते बडबड बडबड, काय असंबद्ध. म्हणजे तो क्वेश्चन राहायला बाजूलाच आणि दुसरंच काहीतरी वेड्यासारखं बडबडते, वेड्यासारखं. सगळ्यांना सगळ्यांना पकवत असते ही बाई. म्हणजे काय, त्याला अर्थच नाही आहे. सगळ्यात पहिले हिला क्वेश्चन विचारला आहे त्या बाईने की तुम्ही सारखं काय फिरत असता, सारखं आपलं बॅग उचलली आणि निघाले, एवढाच प्रश्न आहे. तर ही इग्नोर करू शकते आणि इवन ही ते डिलीट पण करू शकते. ती जे तिने केलंच, नंतर तिने ती कॉमेंट डिलीट केली, उडवून टाकली. पण त्याच्या आधी एवढं सगळी मेहनत घेतली, एवढं सगळं फालतूचं काय काय ज्ञान दिलं. आणि सगळ्यात पहिला पॉईंट, आम्ही कोणाचं मन दुखवून, कोणाला त्रास देऊन फिरत नाही. हे मग बाकी काय त्रास देऊन आणि मन न दुखवून फिरतात का? तुझं मन दुखलं, आज खूप दुखवलं मी मन, चला चला मी फिरायला जाते. आज याचं मन दुखलं, मन दुखवून फिरायला जाणार. तुला त्रास झाला? नाही झाला? शिबो, आज मला फिरताच नाही येणार, आज याला त्रास नाही झाला. व्हॉट नॉनसेन्स. म्हणजे आम्ही कोणाचं मन दुखवून आणि त्रास देऊन फिरत नाही, ह्या वाक्याला, ह्या सेंटेन्सला काही अर्थच नाही आहे. बावळट मूर्खबाई सगळ्यांना पकवत असते. सेकंड पॉईंट, आम्ही आमच्या हिमतीवर फिरतो. अगेन, तुम्ही तुमच्या हिमतीवर फिरता तर बाकी कोण कोणाच्या हिमतीवर फिरतं? आणि फिरण्याचा हिमतीशी काय संबंध? म्हणजे काय हिंमत लागते का फिरायला? काय म्हणजे लढाई करायला जाता की फिरायला जाता की कुठली एक्झाम द्यायला जाता ज्याच्यासाठी खूप हिंमत करून तुम्हाला काय, किंवा कुठलं असं चुकीचं काम करायला जाता की हिंमत लागते त्याच्यासाठी? हिंमत आणि फिरणं याचा काहीही संबंध नाही. आणि असेलच तर मग प्रत्येकजण स्वतःच्या हिमतीवरच फिरतो. कोणी असं दुसऱ्याच्या हिमतीवर, तुझी हिंमत झाली? चिंटू, तुला विचारते रे मी, हिंमत झाली? हिंमत आहे, चिंटू बोलतो त्याच्यामध्ये हिंमत आहे. चिंटू थांब, आता मी तुला फूक मारणार, बघूया. तुझे जर डोळे असे बंद झाले तर म्हणजे तुझ्यामध्ये हिंमत नाही आहे, आणि जर तुझे बंद नाही झाले तर मग तुझ्यामध्ये खूप हिंमत आहे. तर बघूया आपण चिंटूच्या डोळ्यात फूक मारून बघूया. जर चिंटूने डोळे नाही मिटले तरच मग त्याच्यामध्ये हिंमत आहे, आणि तर मी फिरायला जाणार हिमतीवर. चिंटूच्या हिमतीवर फिरायला जाणार मी. जर मग नाही, मग असं चल ये चिंटू इकडे. चिंटूने डोळे मिटले. अरे चिंटू, डोळे मिटलेस गाढवा, आता मला फिरायला नाही जाता येणार. आता मला स्वतःच्या हिमतीवर जावं लागेल, कारण चिंटूमध्ये हिंमत नाही आहे. एकच आयुष्य आहे आणि ते आम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करायचं आहे, आणि त्यासाठी आम्ही हे सगळं करतो आणि आम्हाला ते खूप आवडतं. तर त्यामुळे सॉरी मॅम, तुम्हाला हे पटत नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, पण आम्हाला असंच आवडतं. अरे बापरे, एकच आयुष्य आहे? हो का? आम्हाला तर बाबा खूप मल्टिपल आयुष्य आहेत आणि काय कळतच नाही. म्हणजे आम्हाला तेच ना, मी नेहमी म्हणत असते ना, गॉसिप गर्ल, तू नेहमी म्हणतेस ना, एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी. मग फिरून फिरून तू परत जन्मते, पण तिचं तसं नाही आहे. ती फिरून फिरून परत तोच तिचा जन्म आहे. एकच आयुष्य आहे, समजलं? त्याच्यामुळे तुझा परत परत जन्म होतो, सगळ्यांचा नाही होत. ओके, माय मिस्टेक, सॉरी मॅडम. बोची द बोचूमॉन.
काय रे, इतकी नेगेटिव्हिटी आणि इतकी नेगेटिव्ह बाईना मी आयुष्यात बघितलेली नसेल कधीच. मी तुम्हाला सांगते नंतर ह्याच्याबद्दल मी का का असं म्हणते. हे आयुष्याचं ना खरंच म्हणजे इतकी भयंकर आहे ना. हिच्या आयुष्यावर त्याचा परिणाम नाही होत, पण हिची जी टॅगलाईन आहे किंवा हिचं जे एक ब्रीदवाक्य आहे ना, एकच आयुष्य आहे आणि पुढे उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही आहे, तर ह्याचा ना इतरांच्या आयुष्यावर मात्र खूप निगेटिव्ह परिणाम होतो. ही जिथे जाते तिथे काय ना काय तरी होतं. आता ही जिथे गेली, दिल्लीला गेली, तिथे काय झालं बघितलंच आपण. त्याच्यानंतर ही हाँगकाँगला गेली, तिथे काय होतं आहे बघितलंच आपण. त्याच्यानंतर लास्ट टाईम ही थायलंडला गेलेली, तेव्हा काय तिकडे झालं, त्याच्यानंतर अर्थक्वेक आणि ते सगळ्या गोष्टी ते पण बघितलं आपण. म्हणजे ही जिथे जाते, जिथे हिचा पाय लागले आणि तिथून ही तर निसटते, एकच आयुष्य आहे वाली, पण तिकडच्या लोकांची वाट लागते. सो ह्याच्यावर नक्की विचार करण्यात यावा की ही बाई आहे ना, जे बोलते हे हिच्यासाठी असेल पॉझिटिव्ह, पण ही दुसऱ्यांसाठी श्राप आहे, श्राप. अक्षरशः मनहूस आहे, पनोती. नेक्स्ट पॉईंट इज, आम्ही जेवढं फिरतो तेवढेच आम्ही मेहनत पण करतो. मेहनत? कसली मेहनत? कुठली मेहनत? फिरण्यावरती व्लॉग छापता, अगेन त्या व्लॉगमधनं जे पैसे मिळतात त्याच्यावर परत फिरता, मग परत काय ना काहीतरी इकडे तिकडे खाता पिता, ते व्लॉग छापता, त्याच्यावर पैसे मिळतात आणि मग परत खाता, परत वजन वाढवता, परत ते बोचू काहीतरी आपलं बॉडी शेपर वगैरे घालते, ते वेळोवेळी तिच्या त्या रील्समधनं दिसलं. ते स्पेशली व्हाईट कलरचं जे ती घातलं होतं ते काहीतरी हॉल करते, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतोय त्या बॉडी शेपरचा शेप, आणि ते सगळं घालून मग हे सगळं लपवाछपवीचे धंदे करतो. हेच लूपमध्ये चाललेलं असतं. ही तुमची मेहनत आहे. आणि त्या भाडखाव डॉक्टरचं तर काय सांगूच नको. त्याच्यावर तर आता मी अख्खा म्हणजे व्हिडिओ समर्पित आहे, तर थोड्या वेळाने त्याच्यावर तर मी बोलेनच. तर त्याची कसली मेहनत, सिव्हिल स्कोर वाढवून ठेवण्याची, खराब करून ठेवण्याची मेहनत करतो तो. सगळं म्हणजे यांचे असे उद्योग आहेत ना, ह्याच्यामुळेच यांचं सगळं माहिती नाही ना, किती कर्जबाजारी आहेत आणि किती काय करून ठेवलं आहे यांनी, आणि किती ते बापजाद्याची कमाई किती काळ टिकणार आहे आणि किती करून ठेवणार आहे. आणि जरी पण टिकली तरी पण ते हपापाचा माल आहे, तो गप्पापा होणारच आहे. आज ना उद्या त्याची विल्हेवाट लागणारच आहे. अशा गोष्टी कधीच जास्त काळ टिकत नाही, आणि झाला तरी पण त्याचा चांगला उपभोग पुढच्या पिढीला घेता येत नाही, ऱ्हास होतो त्याचा. सो हे ह्यांना लवकरच कळेल. आता मजा वाटते. आणि लास्ट पॉईंट, आम्ही सगळ्या फ्रेंड्सना भेटतो, फॅमिलीला भेटतो, सगळे सणवार करतो, आणि आम्हाला आवडतं असं सगळ्यांना जोडून ठेवायला, आणि आम्ही त्यांच्या सुखामध्ये सामील होतो, आणि हेच आहोत आम्ही दोघं, फनी आणि बोचू, असं बोलून हिने ते कन्क्लूड केलेलं आहे. तर त्याच्यावरती मला हेच म्हणायचं आहे की ते तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवावेत आणि चांगले राहावेत, आणि तुमचा तो स्वभाव वगैरे यासाठी बिलकुल नाही आहे. ते तुमचं कॉन्टेंट आहे आणि त्यासाठी तुम्हाला ते करणं जरुरी आहे. तू आपली काहीतरी आपलं पिटाऱ्यातनं काढते, ते सुद्धा खर्च काय नाही या बाईचा, नुसतं आपलं कोण इकडचे तिकडचे स्पॉन्सर पकडते आणि ते जे देतात तेच इकडे तिकडे सरकवत असते. आता लेटेस्टच व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही म्हणते हिला जायचं होतं त्या फुरग्याच्या घरी आणि हिला पोचवायचं होतं त्या मुलीला. तर तेव्हा म्हणते की फनीच्या बड्डेसाठी आम्ही हे आणले होते रिटर्न गिफ्ट्स सगळ्यांना, जे आम्ही आधी ठरवलेलं. तर ज्या लोकांना आम्ही बोलणार होतो फनीच्या बड्डेला जेव्हा घरी करणार होतो, तर त्यासाठी आम्ही त्यांना रिटर्न गिफ्ट आणले होते. काय तर मॅग्नेट, आणि ते मॅग्नेट पण कोणीतरी म्हणजे हिला पाठवलं होते, हिने कोणाकडनं तरी करून घेतले होते. तर ते मॅग्नेट द्यायलाही चालले. आता तो फनी काय दूध पिता बाळ आहे का, जुजू मम्मी आहे का, की त्याला रिटर्न गिफ्ट, त्याच्या बड्डेचं रिटर्न गिफ्ट आता ते काढून आता सगळीकडे दुनियाभर फिरत राहील की आम्ही आधी ठरवलेलं पण आता काही कारणामुळे आम्हाला ते करता नाही आलं, तर ज्यांचे रिटर्न गिफ्ट बनवले त्यांना आता जाऊन देऊन येते. तुम्ही कधी बघितलं आहे काय, जास्त करून हिला कोणी भेटायला किंवा हिला कोणी म्हणजे इनिशिएटिव्ह घेत नाही की हिला भेटण्यासाठी किंवा हिच्याकडे कोणी आलं आहे, असं फार रेअर होतं. हीच उठून सगळ्यांकडे जात असते, हीच उठसूट भटकत असते, फिरत असते. का? कारण हिला कॉन्टेंट छापायचं असतं. हिच्यासाठी हे सगळे नातेसंबंध हे प्युअरली हिचं कॉन्टेंट आहे, त्यापेक्षा जास्त काहीच नाही. तर हे ज्ञान तर तू देऊच नको. आणि जे तू म्हणतेस ना, हो सुखात सामील असतो, हो तुम्ही सुखातच सामील असता आणि त्यांचं दुःखात तुम्ही कधीच त्यांच्याबरोबर नसता. इनफॅक्ट तुम्ही वाट बघत असता की कधी त्यांच्या आयुष्यात काहीतरी दुःख येतं आणि ते विकून तुम्ही मलाई कशी खाऊ शकता.
सो येस, सुखात तर तुम्ही सामील असतातच, आणि फक्त सुखात सामील होणारे मित्र नसतात, खरे आपले नातेवाईक नसतात. नातेवाईक ते असतात जे आपल्या दुःखात आपल्याबरोबर सामील असतात, आपल्या दुःखात आपल्याला साथ देतात. आणि तुम्ही काय करताय, तुमच्या घरातलं कोण दुःखात आहे किंवा कोणाला काही दुखापत झाली आहे तर त्याला सोडून स्वतःचंच यांचं चाललेलं आहे. ह्याच्यावरून हे तर मात्र तू अगदी 100% खरं बोललीस की आम्ही फक्त सुखामध्ये सामील असतो. कारण आता तुझ्या म्हणजे काय ती जावेचं इतकं काहीतरी झालेलं आहे, ती कशातच येत नाही आहे. आणि तू बोलली पण आहेस की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यांच्या घरी, पण तरी तुझं सगळं चालूच आहे. तू उलट घरामध्ये एवढे सासू पडलेली असताना नॉर्मली ज्या गोष्टी तू ज्या उत्साहात नाही करत त्याच्या 4 पट उत्साहात तू आत्ता करतेस. हे म्हणजे असं वाटतंय की त्या सासूला हिणवतेच आहे, आणि तिला जी दुखापत झाली आहे किंवा ती जी जागेवर आहे त्याचा तू पुरेपूर फायदा उचलतेस. हे तर मला प्लॅन म्हणजे पडली आहे ते पडली आहे, पण ते पडली आहे ते ह्यांच्या तर चांगलं झालं आहे ह्यांच्यासाठी. आता हिच्या सासूचं कोण बघतं, कोण खायला घालतं, कोण सगळं करतं, ह्या सगळ्या गोष्टी का नाही क्लिअर करत तू, आणि हे प्रश्न का नाही पडत अंड्यांना. म्हणजे आत्ता जी एक सिच्युएशन आहे, या सिच्युएशनमध्ये जर ही बाई असं वागत असेल तर ती नॉर्मल असताना काय बघत असेल, काय घरचं करत असेल. पाणी घालून फक्त 2 उसळी टाकते, ते सुद्धा फक्त आणि फक्त कॉन्टेंटसाठी. कारण हा माणूस, हा ठोंब्या, हा भाडखाऊ भाड्या, हा कुठे जातो, काय काम करतो असं मला अजिबात म्हणजे अजिबात वाटत नाही. इतका फालतू थर्ड क्लास माणूस आहे ना हा. आणि 3 जागी काम करतो म्हणे, सकाळी पण जातो, दुपारी पण जातो, रात्री पण जातो. म्हणजे ऑल्टरनेट डेज असते, सकाळ संध्याकाळचं ऑल्टरनेट असेल तरी पण हॉस्पिटलला हा रोज जातो. पण असं ह्याचं लाईफस्टाईल आणि हे सगळं काही बघून तर तसं काही वाटतच नाही आहे. कारण आता तुम्ही बघाल तर बॅक टू बॅक त्याच्या बड्डेचं तर ते एवढं सेलिब्रेशन झालंच. तेव्हा तर हा माणूस सुट्टीवर होता. चल बाबा, तू एके ठिकाणी जातोयस तर तिकडे काहीतरी सुट्टी मॅनेज होतं, पण हा माणूस 3 ठिकाणी सुट्ट्या मॅनेज करतो. म्हणजे तुम्ही विचार करा, इथे साधा नोकरदार माणूस एक ठिकाणी पण एका जागी काम करून एवढ्या सुट्ट्या नाही घेऊ शकत जितका माणूस हा 3 ठिकाणी, आणि डॉक्टर आहे हा भाडखाऊ भाड्या. हा सगळं मान्य आहे, इच्छा आहे आणि आपल्याला एकच लाईफ आहे आणि असं आहे आणि ब्ला ब्ला ब्ला, पण रियालिटी नावाची गोष्ट असते की नाही. सगळ्यांना सगळं असतं, सगळ्यांना इच्छा असतात, सगळ्यांकडे पैसा पण असतो आणि मार्ग पण असतो जाण्याचा. पण इच्छा असून नुसतं भागत नाही ना. रियालिटी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते. तुम्हाला काय आहे ना, मुलाच्या शाळेची काय पडलेली आहे ना, नवऱ्याच्या ऑफिसचं काय आहे ना, स्वतःचं काय आहे. स्वतःचं तर तुझं काही अस्तित्वच नाही आहे. नुसतं ते शेपट्यासारखे केस घेऊन असं ढुंगणावर मारत फिरायचं, बस हेच तुझं अस्तित्व आहे. आणि तुझा नवरा तुझ्या चाबोवरती कॅमेरा मारत ते कसे झुपके हलतायत ते दाखवत बसतो, बस हे त्याचं अस्तित्व आहे. त्यामुळे तुमचं हे सगळं चाललंय. सगळं दुनियाभर जे पण काही असतील, स्वतःचे, इतरांचे, सगळे जी काही लाईफ असेल ती सगळी विकून माल खाण्याचं तुम्ही धंदा बसवलाय. आणि लोकांना काय ज्ञान देते तू. आमच्या मुलांना शाळा आहे, कॉलेज आहे, शिक्षण आहे, त्यांचं फ्युचर आहे आमच्या डोळ्यासमोर. आमचं एक रेप्युटेशन आहे स्कूलमध्ये, आमच्या मुलांचं एक रेप्युटेशन आहे की बाबा रेग्युलर स्टुडंट आहेत, रेग्युलर येतात, रेग्युलर अभ्यास सबमिट करतात, रेग्युलर एक्झाम वगैरे सगळं, आणि एकदम ट्रॅक रेकॉर्ड आहे. ऑफिसमध्ये आमचं ती इमेज आहे की एकदम सिन्सिअर एम्प्लॉई आहे, आपलं काम एकदम चोख करते. आणि त्याच्याने आम्हाला ओळखलं जातं. जे आमचे ड्यू सुट्ट्या आहेत, ज्या आमच्या हक्काच्या सुट्ट्या आहेत त्या आम्ही घेतोच. पण असं नाही की आम्ही वाटेल तसं फिरतो, वाटेल तशा गोष्टी करतो. आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या घरच्यांची, आमची स्वतःची, आमच्या मुलांची व्यवस्थित त्यांच्या आरोग्याची पण काळजी घेतो. तुमचं काय आहे, रोज 12 1 वाजता 2 वाजता झोपायचं, सकाळी 5ला उठायचं, परत ते नुसतं इकडे तिकडे भटकायचं, शूट करायचं, खायचं प्यायचं, चरायचं, गटर हे करायचं, भरायचं, आपलं नाला सकाळी उठून सोडायचा, फ्लश करायचा, बस हेच काम आहे तुमचं. त्या मुलीचं कौतुक सांगते, बघावं तेव्हा सांगते. आता तिचे केस ना नॉर्मल होत आहे, ते केस नॉर्मल कधीच होणार नाही. लिहून घे तू माझ्याकडनं. जोपर्यंत तू तुझे लाईफस्टाईल चेंज करत नाही तोपर्यंत त्या मुलीचे केस टकल्यावर येणार नाहीत. ते झालं आहे, हे अत्यंत वाईट झालं आहे, आणि ते तुमच्यासारख्या पॅरेंट्समुळे झालं आहे.
तुमचं जे लाईफस्टाईल आहे त्या मुलीचं ते तुम्ही करून ठेवलं आहे, त्यामुळे झालं आहे. कधीतरी एखाद्या वेळेला आपण फिरायला जातो, एखाद्या वेळेला आपण लवकर उठतो, मुलांना लवकर उठवतो, आपल्याला त्याचं काय नाही वाटत. ते ठीक आहे, तेवढं ठीक आहे की कधीतरी आपण एखाद्या वेळेला आपण त्या मुलांना केलं. पण तुमचं तर रोजचंच आहे. कधी तिला शाळेत जाण्यासाठी म्हणून लवकर उठवायचं, तर कधी तिला फिरायला नेण्यासाठी म्हणून लवकर उठवायचं. आणि लवकर उठवायचं ते पण नाही आहे, पण रात्री लवकर झोपवायचं पण नाही. शाळेत जाण्यासाठी पण ती मुलगी 2-2 वाजता झोपते आणि सकाळी परत 6-7 वाजता उठायचं आणि शाळेत पाठवायचं. म्हणजे त्यासाठी आता तिला लवकर उठायचं आहे म्हटल्यावर रात्री लवकर झोपवावं एवढी साधी अक्कल पण तिच्या आईला नाही. आणि तिला एक्सपेक्टेशन आहेत की तिचे केस चांगले वगैरे व्हावे, आपल्या स्किनवर, आपल्या केसांवर, आपल्या ओव्हरऑल हेल्थवर, आपल्या लाईफस्टाईलचा खूप परिणाम होत असतो. आणि तुझा अगेन तो भाडखाऊ काय करतोय, हरामखोर. डॉक्टर आहे ना तो, आणि ते सुद्धा लहान मुलांचा. त्याला एवढ्या बेसिक गोष्टी नाही माहिती. स्वतःचा तो असा झालाच आहे डुकरासारखं तोंड, आणि ते आता मुलीची पण विल्हेवाट लावणार आहे. जो माणूस स्वतःच्या मुलीला नाही काय होतंय काय नाही याची त्याला खबरदारी नाही घ्यायची आहे, जो स्वतःच्या मुलीची काळजी नाही घेऊ शकत, तो इतर मुलांचं काय करणार आहे. ह्याला रिक्रूट करणाऱ्यांनी ना 10 वेळा विचार करावा. ह्याची लाईफस्टाईल बघावी, हा कसा वागतो, ह्याच्या घरचं बॅकग्राऊंड चेक करावं, हा स्वतः किती काळजी घेतो, एक डॉक्टर म्हणून ह्याला स्वतःला किती नॉलेज आहे हे चेक करावं. उगाच ह्याला नका, ह्याला पैशाच्या जोरावर. आणि मला वाटतच नाही हा माणूस काय कामधंदा करतो. ह्याला कोण ठेवून घेईल सांगा तुम्ही मला. एखाद्याने जरी पैसे देऊन, पैसे दाबून जरी म्हणजे तेव्हा घेतलं असेल ह्याला, तरी पण तो त्याला का पगार देईल जो माणूस कामावरच येत नाही. हा माणूस जातच नाही तर ह्याला कोण का सॅलरी देईल. आता याची आई धडपडली आहे, तर असं नाही, तेव्हा तर तो त्याने ते कहर केला तो केलाच. ते सगळं बड्डे 3-4 दिवस बड्डे केला, त्याच्यानंतर मग ते चिमाईला पण बोलवून ते सगळं करून झालं. बघून घेतलं, डोळे भरून फुग्गीला डोळ्यामध्ये साठवून घेतलं. हा असला माणूस आहे, विचित्र माणूस. ह्याला कोणी स्वतःहून नाही करत, हा स्वतःचेच बरोबर जुगाड लावत असतो. तर त्यासाठी ते सगळं काही करून घेतलं याने, ते सगळे लाडकोड स्वतःचे करून घेतले. पण तेवढ्यावरच हा थांबला नाही. अजून ते मामा मामी आणि ते सगळे बाकीच होते ते, आणि ॲडिशनल भाडखाऊ फॅमिली, ते कामधंदे नसलेले लोक. तिकडे गेला तोंड घेऊन परत. ह्याची मिटली नाही ना, तर परत तिकडे गेला, तिकडे जाऊन चरून आला. इतका घाणेरडा, इतका खालच्या दर्जाचा माणूस आहे ना हा. सगळीकडे म्हणजे इतका फ्री कसा काय कोण डॉक्टर असू शकतो. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी मूवीला गेला, परत एक इंग्लिश मूवी बघितला, परत मग कुठला तरी मूवी आणि एक मूवी मराठी मूवी, ते प्रीमियर आणि काय ते तेव्हा ती एकटी गेलेली, पण त्याच्या आधी एक कुठचा तरी मूवी बघायला गेला. आणि मग तिथे काहीतरी आमचं एवढं व्लॉगिंग स्ट्रीक कंप्लीट झाले आहे आणि आम्ही इतके व्लॉग कंटिन्यूस. अरे तुमचे थुकरट व्लॉग टाकायला, असे थुकरट व्लॉग टाकले तर काय भूषण आहे त्याच्यामध्ये. काय नॉनसेन्स, आपलं उठायचं तेच दाखवायचं, रोज फिरायचं, काहीतरी फालतूगिरी करायचं. तुला माझ्याबरोबर कसं वाटलं, मला तुझ्याबरोबर कसं वाटलं, तुला माझा चाबो कसा वाटला, तुला माझा काय कसा वाटला, चुन्नू कसा वाटला, हे सगळं विचारत आपलं फिरायचं. आपलं नुसतं एकमेकांची तू माझी चाट मी तुझी चाटते, चाटुगिरी करायची, झालं संपलं. गिफ्ट वाटायचं, एवढे गिफ्ट सॅन्टा क्लॉज पण वाटत नसेल जितकी हा आपला बोचूमॉन वाटतोय. आणि गिनीजमध्ये आता एंट्री करणार म्हणे. गॉड, म्हणजे काय ना, भिक्केला लावणार ही तर लावणारच आहे. आणि तो भिकेला लागण्यासाठीच मैं तुमको भीक मांगने लगाऊंगी, हाँ मैं भीक मांगने के लिए तैयार हूँ. आणि आता त्या मुलीच्या बड्डेचं, माय गॉड, इतका ऑफुल होता ना. नुसता आरडा असं, म्हणजे डोळ्यांना त्रास, कानांना त्रास नुसतं. आणि हिने स्वतःलाही जाणवलं की तिला काहीही जमलेलं नाही. मी नाही ठेवला कोणी असा इव्हेंट असं होस्ट करणारा वगैरे, मी स्वतःच करणार आहे. आणि अरे प्रत्येक गोष्टीचं ना काहीतरी असतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आहे ना, तुझा डॉक्टर आता डॉक्टर नाही आहे, तो एक असा नमुना तसा क्वचित असतं. पण जनरली ना प्रत्येक काम आहे ना ते त्या व्यक्तीने केलेलंच चांगलं असतं, आणि त्यासाठी त्यांची ती स्पेशालिटी असते. तर जर कोणीतरी होस्ट करणारा तू अपॉइंट केला असता तर कदाचित बेटर झालं असतं. पण नाही, माझीच बोची लाल म्हणून हिला दाखवायची होती. अगं तुझी लाल फक्त त्या डॉक्टरला वाटते, लोकांना नाही वाटत ना, काय करायचं. आणि तुलाही स्वतःला माहिती आहे की नाही होऊ शकत आपल्याच्याने. आणि काय ते नुसतं अख्खा, म्हणजे त्या व्हिडिओला, त्या काय ते व्हिडिओ नाही, त्या सेलिब्रेशनला एका ह्याच्यामध्ये समअप करायचं आहे तर नुसतं केऑस,
बस बाकी काहीच नव्हतं. नुसतं ते माईकवर केक काटणं, इतक्या जोरात बेंबीच्या देठापासनं नुसती ओरडायचं आणि जोरात चटकिणीसारखं हसायचं. इतकं बाप रे बाप. ती मुलगी कोणाचा बड्डे आहे, कोण तयार झालंय, काय ते कपडे आणि काय ते, असं वाटत होतं हिला ते सुपर हिरोजला ते केप लावतात ना, तसं ते केप असल्यासारखं हिचा ड्रेस होता. ते काय ते मागे ब्लॅक असं लावलं. हिला ना असं वाटत होतं हिला ना काहीतरी वात पेटवावी हिची आणि उडवूनच टाकावी. बस झालं हिचं नाटक यार. हे धरती का बोझ उठाले इसको या ढुडूम अशी ना अशी फुटली पाहिजे होती ना, असंच वाटत होतं. तर काय अवतार केलेला, काय ते कपडे आणि काय. अरे कुठल्या अँगलने बारीक झाली आहे तू, माहिती आहे सगळे तुझे चाळे माहिती आहे कसं करून जशी ठुसते ना, आता एका मागे एक ठुसत चालली. आता तुम्ही फक्त रेकॉर्ड बघा, तुम्ही फक्त आठवा जरा की ही केव्हापासून म्हणजे त्या फनीच्या बड्डे प्री बड्डे आणि काय त्यापासून ते आत्तापर्यंत, त्याच्यानंतर ते हिच्या मुलीचा झाला बड्डे, त्याच्यानंतर आता ॲनिव्हर्सरी, ठुसतच चालली आहे. आणि कसलं डाएट आणि कसलं काय योगासे भोग आहे. ही भोग आहे, भोग. योग नाही, हिच्याने योग नाही होणार. ही भोगी बाई आहे. त्या मुलीला त्या बड्डेचं काही हेच नव्हतं. ते मुलगी पण तशीच, आई वडील पण तसेच, आणि मुलगी तसं होण्यामागे कारणीभूत हे आहेत. आणि काय तर म्हणे की आम्हाला नेहमी असं वाटायचं की आम्ही तिचा 10th बर्थडे खूप मोठा करणार, आणि म्हणूनच आम्ही लास्ट इयर 5th बर्थडे पण नाही केला. आपण उद्याचं कोणी बघितलं आहे, ॲज युजल उद्याचं कोणी बघितलं आहे. अगं बाई, काय उद्याचं कोणी बघितलंय म्हणत तुझ्या आजूबाजूची दुनियामध्ये काय काय व्हायला लागलं. निष्पाप लोक जायला लागली, पण तू आहेस तिथल्या तिथेच. खरंच ना, देवीने तुला तथास्तू म्हणावं. आणि उद्याचं कोणी बघितलंय, नको तुझा उद्याच नको येऊ दे असं वाटायला लागलंय मला तुझा तो घाणेरडा डायलॉग ऐकून. इतकी बेशरम बाई आहे. ॲज आय सेड अर्लियर की हे प्लॅन केलेलं वाटतंय मला. कारण 5वा बड्डे केला नाही ह्याच्यापूर्वी कधी, एवढं फॅमिलीला सोडून कुठलंच असं काही एवढं केलं नाही. पण ह्या वेळेला छच्चू आईची मजबुरी बघता सगळं हिला ह्याच वेळेला सुचलंय. आणि तो फनी यावरून सिद्ध होतं की किती नेक्स्ट लेवल लोंबते आहे, की त्याला पण असं जराही कुठेही असं नाही वाटत की हे आत्ताच का करायला हवं आहे. इतकी वर्ष थांबलंय तर पुढच्या वर्षी काय आभाळ कोसळणार आहे की धरती निघळणार आहे आपल्याला, की सगळं संपणार आहे, की गॅरंटी आहे त्यांना की हे त्यांचं शेवटचं वर्ष आहे. आणि तसं असेल तर खरंच मग बरं झालं तुम्ही हा बड्डे सेलिब्रेट आणि सगळं काही सेलिब्रेशन करून घेतलं, कारण जरुरी होतं ना. कारण आता माहिती नाही आहे ना, माहिती आहे म्हणजे ह्यांना की नेक्स्ट इयर ह्यांच्यासाठी नसणार आहे, भीक लागणार आहे ह्यांना. म्हणजे ह्यांचं इन शॉर्ट असंच आहे की नेक्स्ट इयर आम्हाला भीक लागेल, व्ह्यूज असे पडलेत की आम्हाला वाटत नाही की आम्हाला करता येईल, म्हणून आता आम्ही करून घेतो, थोडंफार आहे तोपर्यंत माल मसाला थोडं उपभोग घेऊन घेतो, भोगासेही होगा. कोणीतरी हिला म्हटलं होतं तू इतके लेट व्लॉग्स का टाकते, तर त्याला पण एवढं प्रवचन दिलेलं की तर काय झालं मला काय कळतच नाही आहे की प्रॉब्लेम काय आहे. तुम्ही असं विचार करा की हा कालचाच दिवस आहे, तुम्ही का विचार करताय असं. तर एकीने तिला लिहिलं की तू बड्डे तर तिचा कधीचा झाला आहे, तू असं 10 दिवसानंतर व्हिडिओ टाकते. तर म्हणते की हा झाला आहे पण मी आता टाकते तर तुम्ही असंच समजा की कालच बड्डे झाला आहे ना, तुम्ही कशाला असा विचार करताय, तुम्ही असंच डोक्यात. अरे बापरे, म्हणजे आता यांनी कसंही काही टाकायचं पण लोकांनी ते चालवून घ्यायचं. आणि काही अंडे तिथे समर्थनार्थ आता हिचे फार कमी राहिलेत, पण असतातच कोण ना कोण, हे स्वतःच असतात वेगवेगळ्या आयडीने. हा बरोबरच आहे, काय आपण मजा घ्यायची. आपण कसली मजा येते तुम्हाला, कसली मजा येते मला एक गोष्ट सांगा, काय मजा येते, काय तुम्हाला आवडतं, काय तुम्ही इन्स्पिरेशन घेता यांच्याकडनं. खोटं बोलायचं इन्स्पिरेशन घेता, घरच्यांना टाकून सेलिब्रेशन करायचं इन्स्पिरेशन घेता, की उधळपट्टी करायचं इन्स्पिरेशन घेता, की कामधंदा न करण्याचं इन्स्पिरेशन घेता. कसलं इन्स्पिरेशन, कसलं तंट्याचं एक्सपिरेशन घेता तुम्ही. आणि त्या बड्डेच्या वेळेला पण जसं मी तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येक ह्याच्यामध्ये ह्यांचं असतं की तुला माझ्याबद्दल काय वाटलं, माझ्याबद्दल तुला काय वाटलं, एकमेकांना काय वाटलं, तुला माझा चाबो कसा वाटला, तुला माझ्या चुन्नी कसा वाटला, हे सगळं बोलायचं तर असतं आहे ना. आणि कोणाचा बड्डे आहे तर त्या मुलीचं असेल तर तुला कसं वाटलं आई होऊन, आणि मग मला कसं वाटलं बाबा होऊन, हे सगळं यांचं चाललेलं. म्हणजे इतकी नेक्स्ट लेवल क्रिंज असतं ना यांचं की बाप रे बाप. आणि त्याच्यामध्ये त्या फनी गुडप्याचं तर त्याचं तर भाडखाचं तर काय विचारूच नका. काय तर म्हणे की मुलींचं ट्रान्झिशन नेहमी स्पेशल असतं, मुलींचं ट्रान्झिशन नेहमी वेगळंच असतं. हो का, मुलांचं नसतं. तुझ्यात नाही झालं ना म्हणून तुला नाही वाटत, तू मुलगी म्हणून पैदा झाला आणि मुलगी म्हणूनच मोठा झाला, म्हणून असा दिलरुबा.
काय बोलायचं यार, म्हणजे काहीही बोलायचं. अरे कोणी बनवलं यार, ह्याची डिग्री चेक करा, ह्याच्यावर केस ठोका. आता बस झालं याचं नाटक गुडप्याचं, लोंबत्या, दिलरुबा, भाडखाऊ भाड्या. चुप चुप. आता एवढे गिफ्ट्स आले आहेत तर आपण कुठे ठेवूया मला कळतच नाही आहे. खूपच झाले. मला वाटतं आपण हे बॅगेत भरायला पाहिजे. आपण एक बॅगेत भरूया आपल्याकडे, कारण दुसरी जागाच नाही आहे ना. हो का? हो. हं, मग महाराजांना पण जरा बॅगमध्ये किंवा कुठेतरी असं ठेवायचं ना, असं दुसरं घरात जागा नाही तर कशाला बॅगमध्ये कशाला भरतोय, बाहेर ठेव ना त्याला, शू रॅकवर ठेव. नाहीतर असं सगळं काहीतरी बांधून असं बोचकं ठेवून दे शू रॅकवर. ते कशाला घरात जागा करतोय त्याच्यासाठी? हां, निर्लज्ज माणूस. लाज नाही वाटत बोलताना, गुडप्या भाडखाऊ कुठला. आणि हिला चटक लागली वाटतं, की हिला आयडिया मिळाली की गुडपेचा आता डोळे म्हणजे मी बोलत असते ना की डोळे बंद करून घ्यायचे, अंधारात तसं पण काय दिसत नाही. तर त्याच्यामुळे हिने ते ट्राय करून बघितलं आणि बरोबर वर्क झालंय वाटतं हिच्या बाबतीत. आता तर काय त्या मुलीला इकडे तिकडे चिकटवायलाच बघत असते. त्या दिवशी कुठेतरी ते जिओ मॉलला पाठवलं त्या डुकऱ्याबरोबर, तर म्हणे की कपडे बिपडे मी देऊन ठेवलेत, कारण राहायचा वगैरे मुलांचं काही सांगता येत नाही ना. अरे वा, म्हणजे आता सारखं सारखं तेव्हा चिमेकडे लावून ठेवलं तिला की जा आज आमची राहणार आहे, आमची राहणार आहे. आणि तिथे ठेवून आली, एकदा राहिली तर आता परत दुसऱ्यांदा पण चान्स मारत होती तिथे ठेवून यायला. आली ना ती परत राहणार नाही आणि कोण ठेवून पण घेणार नाही. एकदा दोनदा ठीक आहे, आता काही गिफ्ट देऊन त्या मुलीला चिपकायला बघते वाटते इकडे तिकडे. माझ्या मुलीला ठेवून घ्या हो, आमच्या गुडप्याला थोडा खुश करायचं आहे. फालतू कुठची शी. आम्ही मॉरिशसचं सगळं बुक पण केलं होतं आणि पण मग सगळं आम्ही म्हणजे आमचा विला पण बुक होता, आमचं राहायचं पण बुक झालेलं. पण मग मध्येच असं आमचं ह्यांचं हे निघालं ना, काय ते हाँगकाँगला जाण्याचं, तर त्याच्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल करून टाकलं. मला सांगा मंडळी, असं कोण कोण करतं सांगा? काय स्वस्त असेल ते की काय? म्हणजे ते सुट्ट्या वगैरे टाकलेल्या सगळ्या गोष्टी असतात, सुट्टी असते, आपला पैसा असतो, विजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लावलेल्या असतात. आय थिंक मॉरिशसला इंडियन्सला विजा फ्री आहे असं वाटतं मला, चेक करावं लागेल. सो बऱ्याच गोष्टी असतात, पण असतात ना आता सगळ्या गोष्टी आपण तिकीट्स बुक केलेले असतात, इतर तर खर्च असतात मॅन्डेटरी. तर ते सगळं आपण काय दुसरं मध्येच कोणीतरी सांगितलं अरे आपण इकडे जाऊया का म्हणून आपण आपलं सगळं प्लॅन चेंज करतो का? हे इतकं सोपं आहे का? अच्छा, म्हणजे तेच ह्यांचं जे गुल्लू गुल्लू चालतं ना, इधर का माल उधर, उधर का माल इधर. पण हे गुडप्याला कोण घेतं मला तेच कळत नाही. पण ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे काय आपण नंतर पण जाऊ शकतो, त्याच्यासाठी खर्च म्हणजे आपला वाया गेला तरी चालेल. पण हाँगकाँगला जाणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण साली येते आणि माझं मेरा पहला पहला प्यार ढबी डुकरे मेरा नाही रे भाई, वो बचना खा बोचका. आणि आता पण गेलाय मोठा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोय. आणि परत आता आपल्याला ते लेक्चर की तुला माझ्याबरोबर कसं वाटलं आणि मला तुझ्याबरोबर. अरे ही गोष्टी तुम्ही पर्सनल ठेवा ना, जगाला कशाला दाखवता? आणि जगाला कशाला, तुम्हाला कशाला पाहिजे की लोकांनी काही तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं? नंतर द्यायचं तर देते मी, एक सर्टिफिकेट देते तुम्हाला, एक चांगलं बनवते आता तुमच्यासाठी. बकवास बंद करा दोघांनी पण, समजलं ना? जे पण काय ना स्वतःमध्ये ठेवा फालतूगिरी. जे काय करायचं आहे ना ते अंधारात करा. अरे भाई तुला नाही बघवत तर आम्हाला का टॉर्चर करते? आम्हाला का उघड्या डोळ्यांनी बघायला लावते त्या तुझ्या लोमत्याला भाडखावला? मला प्रमोशन मिळालंय. प्रमोशन कसं? कोणी दिलं रे तुला प्रमोशन? खरंच यार, आता मला तर असं वाटतं की कोणीतरी कळवायचं इथे आणि जरा विचारा त्याला, हॉस्पिटलला क्वेश्चन करा, हे असले डॉक्टर काम करतात तुमच्याकडे? आणि आता मी कॉम्प ऑफ घेतलंय. अरे तू कधी नाही घेत यार, तुला ना कंपल्सरी ऑफ दिला पाहिजे आणि कायमचा ऑफ दिला पाहिजे, समजलं का? कॉम्प ऑफ नाही, तुला ना कायमचाच ऑफ दिला पाहिजे, घरातच बसला पाहिजे. त्या लायकीचा आहेस तू, तुला कोणी ठेवून पण घेतला नाही. काय अशी मजबुरी आहे की तुला घेतलाय तेच मला कळत नाही. आणि त्याचा शोध आता मी लावणारच आहे. बस झालं तुझी नाटकं, नुसता त्यासारखा लोंबत असतो बघा तेव्हा. आणि बचणे खूप मोठे आता ना आजकाल. आता म्हणजे मी हे बघते नवीन ट्रेंड सेट होते, मला लक्षात आलं आहे ते. आता स्वामी समर्थ थोडे बाजूला केले ते लोकांनी, आणि आता कोल्हापूरची अंबाबाई आता ते एकदम जोमात चाललेलं आहे. फिल्म इंडस्ट्री जिथे वळते तिथे हे लोक वळतात, कारण हे पण स्वतःला काही कमी नाही समजत. तर तसं तर कोणालाच कोण तिथे भीक घालत नाही देवाच्या तिथे, पण तरी पण हे लोक शहाणपणा करायला जातात. तर आता काय एकदम म्हणजे असं देवीचं दर्शन वगैरे, आणि ते पण बघितलं ना, काही प्लॅन नाही, काय नाही, कुठे राहायचं काय नाही. आजकाल काय घटना होत आहेत, कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आपण लोकांसमोर एक्झाम्पल सेट करतोय. आणि त्यात हा गुडप्या
काय झालं तर हा पहिला पाय लावून पळेल, नाही तर बोलेल मेरी ले लो, वैसे भी मेरी कोई नहीं लेता है, मेरी ले लो, स्वतःला पुढे खरेल. त्याला तर बरंच आहे, म्हणून बहुतेक असे भटकत असतील. आणि काय ते किती असं म्हणजे मी किती संस्कारी आहे आणि किती असं माझ्या डोळ्यात प्रेम आणि असं आस्था आहे देवीचं, असं एकदम ते तिकडे ते शॉपमध्ये ते मूर्ती घेताना असं दाखवत होती. घेऊ का घेऊ का, हे केव्हापासून गुडप्याला म्हणजे देवाची मूर्ती घ्यायला गुडप्याला विचारते आणि बाकी काय उद्योग करायला नाही विचारत. तेव्हा आपण विचारते का मी करू का, मी घालू का, मी एक तो बोलली असती गप ना नाटकं बंद कर तुझी, अरे ते कपडे धड घाल. बघा तेव्हा त्या टॉमसारखी झगे घालून फिरत असते, झगा झगा, आणि माझा पोटा नका बघा. त्याच्यासाठीच हे बागा बॉय ते झगे घालतात. हे सगळे बागा बॉयज आहेत ना, हे लोकच असे कपडे घालतात. कारण माहिती आहे ना, कारण एकच, दिसलं नाही पाहिजे. हां, त्याच्यामध्ये एकदम दिसतं ना, ताई तू बारीक कशी झाली. टॉम पण त्यासाठी घालते, तरी टॉमचं दिसतंच. आणि तिचं तर चला थोडं वय आहे, हिचं तर काय कुठल्या वयाने झालं आहे आपला एवढा मोठा भोपाळा आकाराने वाटोळा. एरवी एवढ्या साड्या चापून चोपून नेसत असते. त्याच्यानंतर म्हणजे पंजाबी ड्रेस तर हां ते परवा घातलेला काहीतरी, त्याच्यावर वन डे लिंक मागत होते, ते कुठे गेलेली. तर ते सगळं आहेत कपडे, एवढे कपडे ढिगाणे पडले तरी पण नाही, ते फ्रॉकच घालायचे. ते देवळामध्ये पण फ्रॉकच घालून गेले. बंदीच घालायला पाहिजे या लोकांना ना, लायकीतच आणायला पाहिजे. देऊळ आहे ते, देवळासारखं देवळात जाणारेच अटायर तुम्ही घातले पाहिजे. इथे जर दुबईसारख्या ह्याच्यामध्ये किंवा UAE सारख्या कंट्रीमध्ये जर ते फॉलो केलं जातं, देवळामध्ये म्हणते आम्ही, मस्जिदीत नाही. मस्जिदीत तर म्हणजे नेक्स्ट लेवल, ते तर सगळीकडेच ते फॉलो करतात, अगदी सगळीकडे. पण इथे देवळात सुद्धा तोच कायदा फॉलो केला जातो की देवळात सुद्धा तुम्ही फुल्ली कवर्ड असलं पाहिजे, एकदम तुम्ही मॉडेस्ट क्लोदिंग तुमचं असलं पाहिजे, व्यवस्थित कपडे घालून अंग झाकून तुम्ही आलं पाहिजे. ओढणी वगैरे, ओढणीवाला ड्रेस असेल तर उत्तम, कंपल्सरी आहे. इवन तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये जा, काय बोलतो, गुरुद्वारामध्ये जा, गुरुद्वारामध्ये पण ओढणी, डोकं झाकणं कंपल्सरी आहे. ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. ह्या गोष्टी आपण आपल्यावर कोणी लादल्या नाही पाहिजेत. असं म्हणजे इन द सेन्स मला हे म्हणायचं आहे की ह्या गोष्टीला विरोध नका करू. आपणच आपल्या धर्माचं रक्षण नाही करणार तर कोण करणार. फ्रीच्या नावाखाली आपण जास्तच फ्री होत चाललो आहे असं नाही का वाटत. हे कोणी लादायला लागता कामा नये किंवा ह्याचं आपल्याला बर्डन वाटता कामा नये. हे आपण स्वतःहून, आपल्याला ह्याची जाणीव असली पाहिजे, स्वतःहून आपल्याला हे असलं पाहिजे आणि स्वतःहून आपण ते पालन केलं पाहिजे. कोणी सांगण्याची गरज नाही आहे या गोष्टी. आणि ह्या गोष्टीमध्ये आता वाद तर झालाच नाही पाहिजे. जे हे सगळं काही फालतूगिरी होते ना नंतर की अरे असं काय नाही देवासमोर, ते बघितलं ना गुड्डीचा कचरा काय किती घाण करून ठेवली. ते हे यांचे सडके विचार, हे यांचे इन्फ्लुएन्सर, काय बोलायचं आता. अरे बाबा भयानक आहे हे सगळं. म्हणजे विचार केला ना डोकं फुटेल एखाद्या वेळी, असं वाटतं मला कधी कधी. एनिवेज दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं. पॉडकास्ट थोडंसं मिक्स होतं आणि माझ्या इमोशन्सचा थोडा उद्रेक होता. कारण होतं असं कधी कधी ना, काही गोष्टी सतत बघून असं वाटतं की ह्यामध्ये काहीच बदल का नाही होत आहे, का नाही लोकांना कळत आहे, का लोकांना चांगल्या वाईटातला फरक कळत नाही आहे, का आपण अशा लोकांना पुढे करतोय, का आपण त्यांना सपोर्ट करतोय, खरंच ते जेन्युइन आहेत का, किंवा खरंच आपण योग्य त्या गोष्टीला पाठिंबा देतोय का. हे सगळे एक ना अनेक प्रश्न उभे होतात आणि मग अशी विचारांची सरमिसळ होते. सो एनिवेज दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. इथे लॉंग हॉलिडे आहे, मला बाहेर जायचं आहे. सो भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासरामा.